इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे। आगे जाकर गेंद को मारा जाता हुआ ऑन राइट निकलता हुआ गेंद डाल के बिल्कुल किसी को मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर निकलेगी। 4 रन चौका मिलेगा इस बार और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है। समोर गेली का वरुण सर सेकंड बॉलला काय झालं तो सिंगल आलते का इथे? सोळा रन पहिल्या षटकांत 16 धावा झाल्या. आता गोलंदाजीला आपण पाहतोय. प्रणव बॉलरचं नाव सांग. राम माने. राम माने गेंदबाजी करने के लिए राम की फुल टॉस गेंद इस बार मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जा रही है. विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. अभी भी रुकाबा स्कोर केवळ 16 की योग पर 16 धावा झाल्या. 16 धावा. सध्या मात्र मॅचचा आनंद घेताना आपण करकम गावची नामवंत स्पर्धा म्हणजे केसीसी गावचे सुपुत्र महेश सदावर्ते सध्या मॅच पाहत आहेत. दरम्यान इथं मात्र आकाशात उंच चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडू येतील, होईल का झेल? अतिशय अफलातून प्रयत्न. एक धाव, दुसरीचा प्रयत्न होतोय. कॅच सुटली, धाव देखील अधिक गेली आणि 2 धावेची धावसंख्या जाती ती 18 धावा. वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट का बिल्कुल ये लगभग आज का 8वां दिन, 8वां हाफ यानी कि लीग मैचेस का आखिरी दिन. इस बार मारना चाहते हैं, देखना है कॉटन बॉल का सुनहरा मौका आ रहा. फिर से विकेट आ सकती है नहीं. आ गई विकेट. राम माने ने स्वतः जाऊन मात्र कॅच पकडली आहे. फलंदाज गोलंदाज येतो चेंडूखाली, फलंदाज बाद होतोय आणि माने नाव म्हटल्यानंतर काल मात्र मैदानात एक वादळ आलतं, सुनामी आलती गोलंदाजी. ती गोलंदाज सुनामी म्हणजे माने ना माने मिस्टर मनोज माने एका षटकामध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. या ठिकाणी निमगाव क्रिकेट संघाला देखील आगमन झालंय. निश्चितच आपले अक्षय बोडरे असतील आणि त्यांची टीम, मला वाटतं निनाद पवार सर अतिशय नामवंत क्रिकेटपटू आहेत, यांचे इथं आगमन झालं. त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. चेंडू याच्यावर मात्र हल्ला चढवलाय. चेंडू जाईल का मिड विकेटला आणि नो बॉलचा देखील इशारा कळवला गेलाय. नो बॉल प्लस आएंगे. नो बॉल, चलिए नो बॉल बताया जा रहा है. वरुण सर 90 डिग्री में 3, शायद 90 डिग्री में 3 थे, इसलिए नो बॉल कहा जा रहा है वहां पर. 90 डिग्री में 3 खिलाड़ी थे, यानी कि स्क्वायर लेग पर जो ठहरते वहां से राइट साइड में आप 3 खिलाड़ी नहीं रुका सकते हैं और ये गलती हो रही है. गलती की सजा मिल रही है. जहां पर आएंगे 7 रन. 7 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. चुकीला माफी नाही, म्हणजे षटका इथं फ्री देखील मिळेल. इस बार फिर से मारने की कोशिश. इस बार गेंद हवा में है, देखना नीचे है खिलाड़ी, लेकिन कैच तो पकड़ा जाएगा, लेकिन विकेट नहीं आएगी क्योंकि फ्री थी. सिंगल बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन, 26 धाबा, 2 गडी बाद. या ठिकाणी निमगाव संघाचा निश्चितच महाराष्ट्र क्रिकेटचा एक नाव कोहिनूर हिरामन ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बॅटिंग, वादळी बॅटिंग करणारा खेळाडू म्हणून ज्यांना ओळखतो, अक्षय बोडरे आणि त्याची टीम म्हणजे निनाद पवार यांची टीम इथं सोलापुरात दाखल झाली आहे कल्याण क्रीडांगणामध्ये. त्यांचं आपण स्वागत करूया इथे. इस बार मारने की कोशिश में गेंददार के जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते हैं, थोड़े से खिलाड़ी फंबल हो गए, लेकिन फिर भी सिंगल बनाने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27, 27 धावा झाल्या. धाबातील दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू इथे टाकला जाईल.
इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में, गेंद हवा में है, नीचे है खिलाड़ी, यहाँ प्रणव वाड़ा 6 रन मिलेंगे 6। कैच तो अच्छा पकड़ा था, लेकिन ऐन वक्त पर जब जमीन से टच हो गए वहां पर पैर, उस वक्त बाउंड्री के बाहर वो नीचे रुक गए, इसीलिए ये 6 हो गए. पण त्यात आहे वजन, धाबा मिळतील अर्धा डझन आणि या 6 धाब्यांची धावसंख्या पुढे जाते, टोटल 33 धाबा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, नवर की शुरुआत करने के लिए अर्जुन येतोय गोलंदाजीला. अर्जुनचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धाबातील षटक क्रमांक टाकेल, तिसरे षटक. उलटा चेंडू याच्यावर मात्र मारलाय फटका, चेंडू बॉलरच्या मागे जातो लॉंग ऑनला. प्रणव येतो चेंडूवर सिंगल धाव. मला तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल, तीसरे अंपर की दाद मांगी जा रही है, बीमर की रही है, और ये अंपर थोड़ा सा कंफ्यूज है. कंफ्यूजन ही कंफ्यूजन, यहाँ पर देखा जा रहा अंपर कह रहे कि कंफ्यूजन जब होता है तो तीसरे अंपर की मदद लेना कुछ जायज है, और यहाँ पर तीसरे अंपर की मदद ली जा रही है. थर्ड अंपर डिसीजन पेंडिंग, मिस्टर समीर शेख फ्रेंच वहां पर तीसरे अंपर की भूमिका अदा कर रहे हैं. हमारे जाने माने खिलाड़ी यानी कि बिल्कुल यूसुफ भाई, फोटोग्राफर प्रीमियर लीग के चीता जिन्हें कहा जाता है, ये मैच देखने के लिए यहाँ पर मौजूद है, उनका मैं वेलकम करता हूँ. तिथं ग्राउंड, तिथं रामलो, रामलो देखील इथं उपस्थित आहे, त्याचं देखील आपण स्वागत करूया. इथं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. वीर बनाना जैसा क्रिकेट टूर्नामेंट हमारे सोलापुर की शान बन चुकी है. नो बॉल का इशारा बता जा रहा है. नो बॉल +1 आएंगे टोटल 2 रन, और ये 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 35 रन. उगना डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्रीट लाइसन मिल चुका है. ये देखिए मारा सीधा, लेकिन प्रणव के सामने गेंद गिरी. ओ वारा फील्डिंग, इसे कहते हैं पूर्वानुमान के साथ फील्डिंग पे जाना. पूर्वानुमान पता था गेंद उछलेगी, इसलिए पहले ही तैयार थे जंप मारने के लिए. ऐसी फील्डिंग हमारे गोपी इंजामरी करते हैं. मास्टर गोपी इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए, गेंद अच्छी गेंद, इस बार क्लासिकल कवर रहा है. देखना फिर से गेंददार की बिल्कुल बहुत अच्छी फील्डिंग, या गेंद बाउंड्री के पार निकल रही है. 4 रन शायद मिलेंगे. जिस तरह से फील्डर, जब फील्डर लग रहा था एक समय में उन्हें रोकने में जान डाली, जैसे पैरों से रोका और जान देखने मिली, लेकिन जैसे गेंद जमीन पर गिरी उनके पैरों की बिल्कुल पावर चली गई. इसका मतलब ये गेंद बाउंड्री के बाहर चार जा रही है. खिलाड़ी की बिल्कुल मोमेंट पे यहाँ पर पता चल सकता है कि गेंद बाउंड्री के बाहर जा रही है. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे भी, लेकिन शॉर्ट गेंद इस बार देखा जाचा पर, इस बार जाने दिया विकेट कीपर की, और इस बार गेंद बिंदी है, गेंद डॉट है. बैट्समैन पहले ही सफल हो गए. सफल होने के बाद देखा जाचा पर का छोड़ा है. आप अगर अंपर के निर्णय से असहमत है, आपके पास पर्याय है, रिव्यू ले सकते हैं, लेकिन अब इस वक्त नहीं, क्योंकि वह समय जा चुका है. तुम्हाला एक रिव्यू अलाउड असेल, आणि सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती, मैदानात आल्यानंतर कुठल्याही कोपऱ्यात जाऊन जायचं नाही, ग्राउंडच्या बाहेर जायचंय. इस बार गेंद सरळ मारलाय फटका, वेगात आहे, ताकद आहे, पावर आहे, चेंडू मागे ताकद जबरदस्त होती. सरळ मारलाय फटका, 4 धावा येतील. भारतीय धावसंख्या 46 रन.
इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए भी गेंद, अच्छी गेंद पैरों के पास आई, इस बार ऑन साइड में मारा, इस बार जब तक की गेंद को खिलाड़ी फील करते, एक रन मेरेगा, दूसरे की दौड़ लगाई जा रही है, आराम के साथ 2 रन बनेंगे और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 48 पे जाकर रन संख्या पहुंच रही है, 48 रन, 48 धाबा, 3 षटक संपली, म्हणजे प्रत्येक षटकामागे 16 धाबाची सरासरी तर राखली गेली आहे. तानाजी गोलंदाजीला येतील, तानाजीच्या हातात चेंडू दिला गेला, तानाजी गोलंदाजी करतील. अठ्ठेचाळीस. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए गेंद, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक निकलता हुआ, गेंद वाइड लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद आ गया, जब तक कि फील्डर फील करते हैं. दूसरा रन लेने की कोशिश में अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए, ब्रेक फेल, फेल, बल्लेबाज का विकेट चला जा रहा, रनआउट जा रहा है. बिल्कुल रनआउट जाने के बाद टोटल रन संख्या इस वक्त 49 रन. इनिंग के ये चौथा और आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करेंगे तानाजी. तानाजी, शंकर कोहली नए बल्लेबाज, नॉन स्ट्राइक की गेंद पे द्वारकर चेंडू होता, सरळ मारलाय, पुन्हा वाईडिश लॉंग आपला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू रेतीर, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र सहज 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न होईल, धावबाद करण्याची संधी नळली, इथं 1 धाव एक्स्ट्रा येईल आणि धावसंख्या पुढे जाते 3 धावा. मग 48 होते, मग 48 होते. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे, अभी भी रुका बस स्कोर. इस बार मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंददार के 4 रन चौका मिलेगा, 4 रन के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर 58 रन, 58 धावा झाल्यात. प्रत्येक षटकामागे इथं मात्र जबरदस्त बॅटिंग, 16ची सरासरी आतापर्यंत राखली गेली होती. या षटकामध्ये देखील मला वाटतं धावा टोटल आल्या आहेत, 10 धावा आल्या आहेत. बघूया शेवटच्या 2 चेंडूत किती धावा काढल्या जातील. टॉस होता, याला मात्र जास्त आकाशात उंची दिली गेली आहे, लांबी नाही आहे. बघूया, जातोय अर्जुन चेंडूवर, 2 धावांनी छेदच घेण्याचा प्रयत्न होतो, 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, विजय गेंद लेकर तैयार है गेंदबाजी करने के लिए. स्लोअर चेंडू होता, याच्यावर मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, प्रणव चेंडू येईल, पकडतो झेल, फलंदाज होईल बाद आणि इथं मात्र टार्गेट असतं 61चं. 61 रन चाहिए अगर मैच को जीतना है. मैच जिंकायची असेल तर 61 धावा करायच्या आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने आपण क्वार्टर फायनलचे मॅच कुठला संघ कुणावर खेळणार
याची सोडत चिठ्ठीदार करणार आहोत. मी विनंती करतो या ठिकाणी जे जे संघ सध्या आम्ही युट्यूबवर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय त्याप्रमाणे इथं मात्र निश्चितच काय बॅटिंग झाली आज निश्चितच राजहंस क्रिकेट संघ उळेच्या फलंदाजी बऱ्या क्रिकेट संघाला अतिशय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. जरा इथं मात्र मॅच जिंकायला मात्र आता फिल्डिंगला येते राजहंस ओळे क्रिकेट संघ. क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नसतं, केलं पाहिजे, प्रयत्न झाले पाहिजे आणि निश्चितच एक मन असते तुम्ही करू शकता तर आम्ही का करू शकत ना हा विचार केला पाहिजे. बरोबर ना सर? तुम्ही करू शकता तर आम्ही का करू शकत ना हा विचार झाला पाहिजे. वैसे तो ऐसा भी कहा जाता है मान लिया तो हार है, ठान लिया तो जीत है. आप पर निर्भर है की आप क्या सोचते हैं. पहिली लीग मॅच मला वाटतं जर अक्षय बोडरे सर जर तुमची टीम आली असेल तर कृपया आमच्याकडे प्लेअर लिस्ट पाठवा इकडे. निनाद पवार निमगाव क्रिकेट संघ या ठिकाणी आलाय. मी त्यांना विनंती करतो की सर्व खेळाडूंची मोबाईल नंबर नावे ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचे आहेत. कुरुल जर संघ इथं आला असेल तर कुरुल संघाचा देखील मी कॅप्टनला विनंती करतो की तुम्ही येऊन ताबडतोब माझ्याशी संपर्क करायचे. कुरुल क्रिकेट संघाचे कॅप्टन आलेत का मैदानात? आले असतील तर ताबडतोब मला येऊन भेटा. आणि या स्पर्धेमध्ये पहिला मेडलवर टाकण्याचा मान कुणी मिळवलाय? कुणी मिळवलाय? संगू पाटिलने. एक ओवर में बिल्कुल मेडन डाली और बिल्कुल 2 विकेट भी लिए थे. संगू पाटिल इस टूर्नामेंट की पहली मेडन फेंकने वाले खिलाड़ी है और साथ ही साथ इस टूर्नामेंट में एका षटकामध्ये अद्भुत नवलाई गोलंदाजी कुणी केली. माने ना माने माने कंस्ट्रक्शनचे मनोज माने काल इतिहासात नोंद करणारी गोलंदाजी एका षटकामध्ये मेडनवर्स लागोपाठ 5 विकेट घेतल्या. आणि कालच्या गोलंदाजीमध्ये निश्चितच संतोष नलावडे याने देखील 2 ओव्हर मैदान टाकल्या. हा देखील क्रिकेटमध्ये काल इतिहासात नोंदला जाईल या स्पर्धेच्या इतिहासामध्ये. स्पर्धा कुणाची? आपल्या निश्चितच सर्वांची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची म्हणजेच वीर मराठा चषक याचे करते धरते म्हणजे या स्पर्धेची आमची आन बान शान, हमारे टूर्नामेंट के प्रेरणा स्तंभ, हमारे टूर्नामेंट के आधार स्तंभ वैभव जाधव सर और उनकी टीम अक्षय बचुटे और चेतक गोरे है, रितेश कुलकर्णी है और साथ ही साथ सौरभ चाकोते है, मनोज माने है और उनकी पूरी टीम इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए मेहनत कर रही है. गोलंदाजीला नाव सांगायचं. प्रणव स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्रायकरला अर्जुन. चला दोन्ही तर ओळखीचे तिथे. निलेश निलेश आहेत का? निलेश जगदाळे स्ट्राईकला, अर्जुन नॉन स्ट्रायकरला. आणि गोलंदाजी धुरात सांभाळत जाईल. पहिलं षटक घेऊन ओळे क्रिकेट संघ. बॉलर सचिन कुंभार.
इथं मारलाय सरळ फटका, सरळ बॅटने सरळ फटका उडवलाय निलेश जगदाळच्या बॅट मधून, सरळ बॅटने सरळ फटका. पहिल्या चेंडूवर म्हणतायत की तुम्ही करू शकता, आम्ही करू शकतो, और निश्चितच पहला बार में ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. नहले पे दहले का वार दिया जाता हुआ वार पे प्रतिवार देखने मिल रहा है. फिर से इस बार गेंद इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल पॉइंट पॉइंट क्षेत्र में गेंददार के जब तक कि फील्डर फील करते हैं 2 रन लेने का मौका बनता हुआ, और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 6 की योग पर. इस बार सीधे बैट से सीधा हमारे कॉमेंट्री बॉक्स के बाद बाजू में आ रही है गेंद. ओहो, काय जबरदस्त फटका मारलाय छत्रपतीचा छावा. ए सागर, काय जबरदस्त षटकार, जबरदस्त देखना षटकार. झोपू दे झोप झाली नाही रात्री. सागर त्यांच्या जागा आहेत ते. हा, ओके ओके. इथं मात्र जबरदस्त फटका मारलाय. टोटल धावा झाल्यात 12 धावा. काय जबरदस्त फटका मारलाय छत्रपतीचा छावा फलंदाजाने मारल्या दणदणीत लाजबाब 6 धावा. उलट चेंडू होतं याच्यावर मात्र स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू जातो निश्चितच डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतो. दरम्यान सिंगल धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. भाऊया तिसरी येतोय का, आणि इथं धावाची संधी होणार का. शेवटच्या सणी परत जाण्याचा निर्णय अगदी योग्य माना लागेल, आणि धावसंख्या पुढे जाते 14 धावा. 14 रन बने हैं. इस बार मारने की कोशिश में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं. आता निश्चितच पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन बॉलिंग केली जाईल. धावसंख्या झाली ती 15 धावा, आणि ज्या फिल्डिंग संघाने पहिल्या मध्ये 16 केल्या होत्या, म्हणजे दोघांची मॅच अजूनही फाईट चालू आहे. बराबरीत मॅच चालली आहे. आणि निश्चित आपले विकास, मला वाटतं आपले कुमटे गावचे विकास सरांचं देखील इथं आगमन झालंय. अतिशय नामवंत क्रिकेटपटू आहेत, त्यांचं मी वेलकम करतो इथे, आणि त्यांच्यावर त्यांचे जे मित्र आहेत त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो इथे. मारायचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे जातो. पॅडल स्वीपचा फटका असेल, आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. पायच्या 4 धाबा येतील, आणि धावसंख्या पुढे जाते 19 धाबा. 19 रन बने हैं पहले ओवर की समाप्ति पे. हम भी किसी से कम नहीं, आप रन बना सकते हैं, हम क्यों नहीं बना सकते, ये सोच के साथ बैटिंग हो रही है. नहले पे दहले का बार. हमारे टूर्नामेंट की जान, हमारे टूर्नामेंट की आन बान शान वैभव जाधव सरांचे तो शुभागमन झालाय. सरांचं मी तर वेलकम करतोय, स्वागत करतोय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या स्पर्धेनिमित्त आपण निश्चितच स्पर्धा असेल त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण इथं साकारतोय. या स्पर्धेचे निश्चितच मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि संस्थापक आणि आधारस्तंभ आदरणीय वैभव जाधव सरांचं तो शुभ आगमन झालंय. त्यांचं वेलकम असेल. कुरुल टीम आली आहे का? चला, कुरुल संघाचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं आपण वेलकम करूया, स्वागत असेल. नहर की शुरुआत करने के लिए बॉलिंग करेंगे शंकर कोळी. शंकर कोळी गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो, त्याचा सामना करतो फलंदाज निलेश जगदाळे. कुरुल म्हणजे मोहोळ तालुक्यातील एक नामवंत प्रसिद्ध असणारं गाव. या गावातील खेळाडू इथे येत आहेत, आणि कुरुल मध्ये नेहमीच मला वाटतं केपीएल ची स्पर्धा देखील असते, कुरुल प्रीमियर लीग.
इथं मारायचा प्रयत्न, चेंडू जातो निश्चितच एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न तो होईल, फेकीपर्यंत 2 धावा आरामात बनवल्या जातील. या 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 21 म्हणजे 21 रन. 21 रन बन चुके हैं, 21 रन बन चुके हैं इस इनिंग का. ये बिल्कुल ओवर चल रहा है इस वक्त, कुल मिलाकर दूसरा और चलता हुआ. इस बार गेंदबाजी करेंगे, इस बार सीधा मारा, इस बार बॉलर टू बैक निकल रही है, लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार के जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर से सिंगल बनेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. ना तेरी ना मेरी, इस वक्त स्कोर बोर्ड पे डबल दुर्री. त्याला सर्व खेळाडूंचे मोबाईल नंबर द्यायचे तिथे. गुरु क्रिकेट संघाने सर्व खेळाडूंची नावं टाका आणि मोबाईल नंबर द्यायचे त्यासमोर. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए इस बार. जहां तक की गेंदबाजी की बात करना चाहेंगे, आता मात्र 1.4 चेंडू टाकले गेले. या षटकामध्ये निश्चितच गोलंदाज कौतुक असेल. थोडस धाब्यात थांबवले गेलेत आणि जी धाब्यांना आता फलंदाजीला मला वाटतं नवीन बॅट्समन येतो प्रणव, प्रणव जाधव. सौरभ जाधव, माफ करा, फलंदाजीला आपण सौरभला पाहतोय. ओ सोरा एक चेंडू टाकला गेलाय, सोरा एक चेंडू टाकला गेला. इथं मात्र विकेट किपर कडे जाईल चेंडू आणि इथं मात्र एक चांगल्या षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकामध्ये 19 झाल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 झाल्या. म्हणजे तुम्हाला बॅकफुटवर ढकलणारी ओव्हर, बॅटिंग संघाला बॅकफुटला ढकलणारी ही ओव्हर. आता 24 धावा झाल्यात. इथं मात्र गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक घेऊन विजय शेंद्रेच्या हाती चेंडू दिला गेला. विजय शेंद्रे गोलंदाजी करेल, वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून धाबातील 3रं षटक इथे टाकतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, होईल का झेल आणि सप्पा झेल सुटतो इथे. इथं मात्र एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल, चेंडूपैकीपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. या 2 धाबांची संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाती 26 धावा. 26 रन 26 की योग पर वीर मराठा चषक में कल एक रिकॉर्ड बना था. क्रिकेट में रिकॉर्ड बनने के लिए होते हैं, रिकॉर्ड टूटने के लिए होते हैं, क्योंकि हमारे मनोज मानो ने पहली बार रिकॉर्ड बनाया. माने ना माने, एक ही ओवर में 5 विकेट लेकर हारी भी बाजी जिस तरह से जीती जा सकती है दिखाने वाली गेंदबाजी की मनोज माने ने.
इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे भी गेंद ऑप्शन के बहुत ज्यादा दूर जा रहे मिस्टर वरुण बोला सर ने बॉल का इशारा बताया। बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 27 यानी की 27 रन की योग पर आणि या स्पर्धेमध्ये गाव वाईजचे 4 हाप होते आणि तालुका वाईजचे 4 हाप निश्चितच ही मॅच जी आजचा जो हाप असेल गाव वाईजचा हाप आहे सरळ मारायचा प्रयत्न चेंडू मारायचा प्रयत्न चेंडू जातो पॉइंटला आणि या स्पर्धेच्या समितीने जो निर्णय घेतलाय गाव वाईजसाठी तुम्हाला आयकॉन घेऊ शकता 2 आयकॉन तुम्ही गावाचे संघ खेळाडू 2 आयकॉन तुमच्या संघामध्ये सामील करू शकता परंतु तालुका वाईजला आयकॉन आयकॉन अलाउड नाहीये याच पात्र मारायचा प्रयत्न चेंडू आकाशात उंच जातोय क्षेत्ररक्षक चेंडू येथील अतिशय जबरदस्त कॅच पकडली गेली आहे आणि कमिटीचे एक मी कौतुक करेन तसं पाहिल्यानंतर उद्या देखील आम्हाला क्वार्टर फायनल सामने खेळवता आले असते आणि परवाची फायनल सेमीफायनल देखील आम्ही करू शकलो असतो परंतु बाहेरचे संघ जे स्पर्धेत खेळत आहेत त्यांना डबल हेलपाटा डबल खर्च नको हा हा निर्णय समोर ठेवून कमिटीने सांगितलं की उद्या सर्व मॅचेस इथं उद्या फायनल केले जातील याची नोंद घ्यायची आहे परंतु तुमचीच देखील साथ तेवढी पाहिजे कारण पहिल्या 7 मॅचेस करायचे असतील तर पहिली मॅच 8:30 वाजता बॉल किंवा 9 वाजेपर्यंत बॉल पडलाच पाहिजे आणि ज्याची मॅच चिठ्ठीमध्ये निघेल त्या सर्वांनी संघाने इथं वेळेवर उपस्थित व्हायचंय चला नवीन बॅट्समन फलंदाजीला आलाय गेंद बार बिल्कुल मारना चाहते जैसे जैसे मैच आगे जा रहा वैसे वैसे पूरी तरह से फिल्डिंग टीमने सिकंजा कसा आहे फिल्डिंग संघाने मात्र इथं सिकंजा कसलाय या मॅच मध्ये फिल्डिंग संघ बरसर ठरतोय 3 षटकं संपली आणि आता इथं मात्र धावा झाल्यात फक्त 28 धावा झाल्यात रवि गाडगे या ठिकाणी गोलंदाजीला येथील संघाचे अतिशय सर्वात सीनियर खिलाड़ी और ये बिल्कुल टीम जब भी आपके टीम में सीनियर खिलाड़ी होता है तो आपका मार्गदर्शक होता है आपको बिल्कुल मार्गदर्शन वाला खिलाड़ी आपका हौसला बढ़ाता है आपकी टीम की ताकत होती है सीनियर खिलाड़ी वो है मिस्टर रवि घाड़गे सरळ मारलाय फटका चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑफला इथं सिंगल धाव घेण्याची संधी मिळते एका सिंगल धावण्याची धावसंख्या मात्र पोहोचते ती 29 धावा मॅच अतिशय एकतर्फी ठरताना आपण पाहतो मॅच जिंकायची असेल तर 5 मध्ये 32 करायचे आहेत म्हणजे जवळजवळ मॅच हातून सुटली आहे ती 5 वर 5 छक्के जरी आले तर मॅच होणार नाही चला पुढच्या मॅचचा टॉस करूया कुरुल संघाचे कॅप्टन आणि निमगाव संघाचे कॅप्टन या लगेच टॉस करतो इथं आपण मारायचा प्रयत्न चेंडू आकाशात उंच जातो क्षेत्ररक्षक चेंडू येतील अगदी अगदी सोपा जेल सुटलाय जेल जरी सुटला असेल तर मॅच सुटली नाही कारण मॅच अगोदरच पकडलेली आहे तिथे रिओ बॉलिंग एक्शन के लिए रिओ मांगा जा रहा है अतिशय परफेक्ट क्लिअर बॉलिंग टाकली गेली निश्चितच ज्यावेळेस त्यांची ऍक्शन पाहिली आणि हात ज्यावेळेस त्यांचा रिलीज होतात तेव्हाच कळालं की हे बॉल क्लिअर आहे जबरदस्त ऍक्शनचं गोलंदाजी करत आहेत रवी घाडगे चला पुढचे टीमचे कॅप्टन कुरुल संघाचे कॅप्टन घ्या लगेच टॉस करूया आणि निनाद पवार म्हणजे निमगाव संघ मारायचा प्रयत्न चेंडू आकाशात उंच झालाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील आणि पुन्हा झेल सुटतो इथे
वीर मराठा क्रिकेट स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस, अंतिम दिवस. यानंतर आपण मला वाटतं गावाच्या चिठ्ठ्या ना चेतक सर, गावाच्या चिठ्ठ्या इथं काढणार आहोत. गावाईज मध्ये कुठले संघ कुणावर भेटणार याच्या चिठ्ठ्या इथं काढल्या जातील. दरम्यान रिवर्सचा फटका खेळलाय, 4 धावे झाली, चौकार जाईल. आणि निमगाव म्हणल्यानंतर क्रिकेटची पंढरी बनावं लागेल, कारण निमगाव मध्ये बऱ्याचशा स्पर्धा क्रिकेट असतात क्रिकेटच्या. आणि निमगावची ओळख क्रिकेटमध्ये निश्चित अक्षय बोर्डे असतील, त्याचबरोबर आपले निनाद पवार असतील आणि त्यांच्या टीमचे बाकीचे जे खेळाडू आहेत. अतिशय नामवंत क्रिकेटपट्टू म्हणून निमगावची स्पर्धा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आले की दोन्ही कॅप्टन. या मॅचचा टॉस आपण मान्यता आदरणीय आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, आमच्या स्पर्धेची आणबाण शान निश्चितच वैभव सरांच्या शुभ असते. या मॅचचा टॉस करतो वैभव जाधव सरांच्या शुभ असते. इथं 22च्या 4 धावा इथं घोषित केल्या गेल्या. इथं अशा प्रकारे ही मॅच जिंकली आहे. निश्चितच राजांचं ओळे क्रिकेट संघाने 20 धावेने या मॅच मध्ये विजय मिळवला आहे. अविनाश मंजाळ याने स्टेजकडे यायचं आहे का? ट्रॉफी का चेतक सर? नाही, मला वाटतं टॉस निमगांव क्रिकेट संघाने जिंकलाय. निमगांव क्रिकेट टीम की कप्तान ने टॉस जीता